आंदोलनामध्ये आपला पक्ष झेंडा बाजूला ठेवून एक मराठी माणूस म्हणून एकत्र येण्याचं आवाहन यावेळेला करण्यात आलेलं होतं आणि यानंतर या आंदोलनाला जी धार आली आहे ती आपण सध्या बघतो। आदित्य ठाकरे सुद्धा आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळतात। मुंबईमधली सगळी दृश्य आपण बघितलं नुकतीच त्या GR ची होळी करण्यात आलेली आहे। त्रिभाषा सूत्रीचा जो शासन निर्णय आहे त्याची प्रातिनिधिक होळी करण्यात आली, जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर आदित्य ठाकरे हे आता आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसतात। दरम्यान उद्धव ठाकरे सुद्धा आता आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। उद्धव ठाकरे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघितलं काही क्षणापूर्वी बैठक सुरू होती आणि या बैठकीनंतर उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, हे सुद्धा आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। उद्धव ठाकरे काय बोलणार का हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे 5 तारखेच्या मोर्चाची जय्यत तयारी, तर दुसरीकडे या शासन निर्णयाची होळी केली जाते, GR ची होळी केली जाते। ठाकरे गटाचे अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतात। आपण दृश्यांमध्ये बघतोय मनसे असेल, ठाकरे गट असेल, काँग्रेस, तीनही पक्षांचे आपल्याला एकत्र नेते बघायला मिळतात। त्रिभाषा सूत्राच्या शासन निर्णयाची होळी केली। सध्या प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, आपण बघतो आता जे या मोर्चासाठी एकत्र मनसे असेल, काँग्रेस असेल किंवा ठाकरे गट असेल, आता आंदोलनाला धार येताना दिसते। नाही, मला वाटतं राज ठाकरे साहेबांना ह्युमिलेट करण्याचा किंवा चपराक देण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या निमित्तानं दिसतोय। कारण राज ठाकरे साहेबांनी मोर्चा जर झाला तर त्याचं सर्व श्रेय राज ठाकरे साहेबांना जाईल आणि मग 5 तारखेला मोर्चा असताना परत आज दुसऱ्या आंदोलनाची आवश्यकता काय होती। परंतु यांचं मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करून श्रेय घेण्यासाठी लढ्या सुरू आहेत आणि त्याचाच भाग आहे। जर सगळे एकत्रित मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा काढणार असतील, जो हिंदीची सक्तीच नाही मूळ मुद्दा तो आहे, तथापि तरी सगळ्यांनी एकत्रित आज होळी करणार, उद्या रस्ता रोको करणार, परवा मोर्चा काढणार। त्याच्यामुळे दिशाहीन सगळे महाविकास आघाडीने सगळे लोक झालेली दिसत आहेत आणि जाणीवपूर्वक या मोर्चाचं नियोजन राज ठाकरे साहेबांनी आवाहन केलंय आणि त्यांना पुढाकार किंवा नेतृत्व मिळेल त्यासाठी अगोदरच मोर्चाच्या आंदोलनाची हवा घालवायची असं मला वाटतं प्लॅन दिसतोय। पण प्रवीणजी, या आंदोलनामध्ये आपल्याला तीनही पक्षाचे नेते दिसत आहेत आणि दरम्यान जी होळी करण्यात आली आहे, शासकीय निर्णयाची प्रातिनिधिक होळी सुद्धा आज करण्यात आली आहे, म्हणजे आंदोलनाचाच एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे। हिंदी सक्तीची असा कुठलाही GR काढलेला नाही। मला एक GR दाखवा शासन निर्णय ज्यामध्ये हिंदी सक्तीची आहे। त्याच्यामुळे जी गोष्ट सक्तीची नाहीये, उलट मराठी आपली सक्तीची आहे आणि या संदर्भामधला माशेलकर समितीचा अहवाल जो आला ज्याच्यामध्ये मुणगेकर साहेब, थोरात साहेबांसारखी मोठी लोक होती, त्या उद्धवजी मुख्यमंत्री होते ना, तो अहवाल स्वीकारला कोणी? तेव्हा का डोळे जाग केली? अहवाल स्वीकारता याचा अर्थ त्या विषयाला तुम्ही मान्यता देता, परंतु आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचा राजकीय दृष्टिकोनातून वाकून पाहायचा असा यांचा प्रयत्न आहे। परंतु मराठी जनता सुज्ञ आहे। मराठीसाठी प्रवीणजी, काल संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की जरी हा अहवाल काढला असेल तरी सुद्धा GR काढलेला नव्हता, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली।
नाही, हे काय, हे तकलादू स्पष्टीकरण आहे. अहवाल स्वीकारला नसता, फेटाळला असता तर विषयच नसता आला ना. एकाने प्रशासकीय प्रक्रिया सरकार म्हणून पुढे गेली याची, तर त्या ठिकाणी असं काय झालं, ते काय केलं, हे काय केलं, हा रडीचा डाव आहे. अहवाल स्वीकारला हे मान्य करा ना पहिलं. त्याच्यामुळे मला वाटतं आपलं तिसऱ्या पाप भाषेचा झाकून अट्टहास का, ठेवायचं. अशा पद्धतीचा सुद्धा सवाल खरं तर उपस्थित केला जातोय. आणि जी अट घालण्यात आलेली आहे 20 विद्यार्थ्यांची, तर ती एकीकडे आवाज येतोय प्रवीणजी, आवाज हा, येतोय? येतोय. हा, हो, येतोय. तर एकीकडे जी 20 विद्यार्थ्यांची अट घालण्यात आलेली आहे, एकीकडे पुरेसे शिक्षक नाहीत असं सुद्धा विरोधकांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर इतर कुठली भाषा शिकायची असेल तर त्याला 20 विद्यार्थ्यांची अट आहे, ती सुद्धा जाचक अट आहे, अशा पद्धतीची भूमिका आहे. त्यामुळे हिंदीच वाटतं घ्यावी लागली आणि अशा त्याचा कुठल्या अट्टहास का, असा अटी- सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कुठल्या अटी शर्ती नाहीयेत. हा विषय एक तर समजला नाही, समजून घ्यायची इच्छा नाही, वेळ पांघरून पेडगावला जायचा हा प्रकार आहे. महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. आता सरकारचं उत्तम काम चाललंय, महायुती विकासाच्यात गती घेते, मुंबईत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतंय, त्यामुळे विकासावर आपण बोलू शकत नाही. मग अशा प्रकारचा भावनिक मुद्दा त्या ठिकाणी पुढे आणून मराठी मतदारांना संभ्रमित करता येतं का? राजकीय केविलवाणा प्रयत्न आहे, परंतु मराठी जनता अत्यंत सुज्ञ आहे. केंद्रीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला ना, ज्याच्यासाठी आग्रह माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सातत्यानं केला, पाठपुरावा केला. मग मराठीची भूमिका आमची तुम्ही काहीच करू शकला नाहीत. आणि मराठीचं हित, उत्कर्ष आम्हीच जपणार आहोत. आम्हीच सरकार म्हणून त्या ठिकाणी ताकद देणार आहोत आणि मराठीचा हा झेंडा आम्ही पुढे नेणार आहोत. तुम्ही सत्तेत असताना काय करू शकला नाहीत हे जनतेला माहित आहे, मराठी माणसाला समजतं. बर प्रवीणजी, आणि विरोधकांचा एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे अशी भाषा सक्ती किंवा हिंदी सक्ती जर म्हणाल तर ती दक्षिणेकडे कराल का, किंवा इतर कुठल्या राज्यात अशा प्रकारची सक्ती लागू होत नाही तर महाराष्ट्रावर अन्याय का, अशी सुद्धा भूमिका वारंवार या विरोधकांकडून विचारली जाते. महाराष्ट्रातील जनतेनं माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा आमच्या महायुती सरकारला महाराष्ट्रावर अन्याय करण्यासाठी पाठवलेलं नाही. मराठी माणसांवर तर नाहीच नाही. त्याच्यामुळे अन्याय करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अन्याय केलेला नाही, करणार नाही. आता दक्षिणेत का नाही, दक्षिणेत विचारा, आपल्याकडे जी सक्तीच नाहीये. आपल्याकडे सक्ती आहे असा मला एक GR दाखवा, एक ओळ दाखवा, मग आपण बोलू ना. हिंदी सक्तीचा कुठेही GR नाही. तो GR म्हणत त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये संभ्रम त्या ठिकाणी निर्माण करायचा. मला वाटतं हे केवळ राजकीय अभिनिवेशातनं येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून होतंय. एवढं समजणे एवढा मराठी माणूस न समजणे एवढा दुष्फळा नाही. बर, तुम्ही म्हणताय की आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या गोष्टी केल्या जातात विरोधकांकडून, मात्र महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा धोरणाची गरजच काय, असा सवाल उपस्थित केला. कारण जर हे धोरण असेल तर मग हिंदीशिवाय तसा पर्यायच राहणार नाहीये. एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रात मराठीच सक्तीची आहे आणि 2 भाषा ह्या पर्यायी ऐच्छिक आहेत. कुठल्याही प्रकारे त्या सक्तीच्या नाही आहेत. व ज्या गोष्टीची सक्तीच नाही त्याची सक्ती करत त्या ठिकाणी धोरण समजायचं नाही, सरकारचा GR समजून घ्यायचा नाही. आपल्याला राजकीय स्वार्थ साधायचा आहे म्हणून हे स्टोरी क्रिएट करत आहे, त्याच्या पलीकडे जायचं. बर.